ए चाय गरम चाय गरम चाय गरम गरम चाय। काय म्हणजे काही क्ल्यू लागतोय का? नाही ना? एलिझाबेथ एकादशी आता काही क्ल्यू लागतोय? हो ओके। एलिझाबेथ एकादशी चित्रपटामधला तो प्रसिद्ध चेहरा, प्रसिद्ध चहावाला ए चाय गरम म्हणत ज्यांनी त्या चित्रपटामध्ये स्वतःला एक वेगळ्या पद्धतीने समोर आणलं आणि पुढे जाऊन याच चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला। या चित्रपटातला हा चहावाला अर्थात घनश्याम येडे पाटील आज आधुनिक केसरीच्या संपूर्ण वाचकांच्या समोर आम्ही त्यांना घेऊन येतो आहोत। मला अतिशय आनंद होतोय की आधुनिक केसरीच्या या मुलाखतीमध्ये आज आम्ही घनश्याम पाटील येडे यांच्याशी संवाद साधतोय। सर प्लीज, तुला स्वागत आहे। नमस्कार, बसा प्लीज। नमस्कार, रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। मंडळी, सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यामधला एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा, वारकरी संप्रदायातला हा मुलगा माया जाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडतो आहे। 1, 2, 3, 4 असे चित्रपट करता करता आज हा समोर जातोय। परंतु या तरुणाची जी सुरुवात झाली ही एका चित्रपटाच्या सेटवर कचरा गोळा करणारा मुलगा, तिथून स्पॉट बॉय, हळूहळू करत एक लेखक, पटकथा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता सुद्धा। सर, मला अतिशय आनंद होतोय की आधुनिक केसरीच्या वाचकांच्या समोर आज आम्ही तुम्हाला घेऊन येतोय। हा सगळा प्रवास जो झालाय हा कसा काय घडला, याची सुरुवात नेमकी कुठून झाली हे आमच्या आधुनिक केसरीच्या वाचक आणि दर्शकांना सांगताना आम्हाला आवडेल। मी एक मुंजवडी खेडेगाव आहे, तालुका फलटण, जिल्हा सातारामध्ये एका शेतकरी कुटुंबात जन्मलेलो आहे। माझे आई वडील शेती करतात। मी आज खरं तर पूर्णपणे शेतीच करतो। शेती हाच माझा व्यवसाय आहे। नावाला निर्माता, लेखक, दिग्दर्शक आहे। हा तुमच्या सगळ्या आशीर्वादामुळे, भगवत कृपेमुळे आज जर सांगायला गेलो खूप आनंद वाटतो, अभिमान वाटतो। अभिमान म्हणणार नाही, मला अभिमान नकोच आहे, करून कृपेनं स्वाभिमानानं सांगू वाटतं की एका छोट्याशा खेड्यातून मी जाताना एवढ्यापर्यंत पोहोचतो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं। तर सगळ्या तरुणांना किंवा सगळ्यांना मला सांगायला आनंद होईल की माझा स्वतःच्या कष्टावरती विश्वास होता। मेन पॉईंट मी फॉलो करत होतो स्वामी विवेकानंदांना। त्यांना हवा त्याला योग बनण्याचा मी परिपूर्ण प्रयत्न करतोय, आजही तसा जायचा प्रयत्न करतो। त्या पद्धतीने प्रयत्न करत होतो। कॉलेजला असताना मी एकांकिका पथनाट्यामध्ये काम करत होतो। तेव्हा मग मला अवॉर्ड काही मिळाले। मग तेव्हाच ठरवलं मी की मला चित्रपट क्षेत्रामध्ये ॲज आता अभिनेता व्हायचे। म्हणून मी मग शूटिंग बघायला सातारला जायला लागलो। शूटिंगला बघायला गेलेलं नसताना एकदा रणरागिणी नावाच्या चित्रपटात शूटिंग बघायला गेलो होतो। तेव्हा माझ्याकडे जायला यायला पैसे वगैरे नव्हते, कारण घरनं मोजकेच कॉलेज पुरते पैसे असायचे। तेव्हा मी गळ्यातलं पदक मोडलं आणि तेव्हा 434 रुपये पदकाचे आले होते। ते पदक मोडून मी चित्रपट बघायला गेलो होतो, कारण त्यावेळेस तिथं रणरागिणी नावाचं चित्रपट शूटिंग चाललं होतं। यशवंत बारकर त्याचे दिग्दर्शक होते आणि दीपक इंगळे म्हणून त्याचे निर्माते होते। त्या सिनेमाला बघायला गेलो होतो मी। त्यावेळेस मला तिथं बघायला वगैरे कोणाला सोडत नाही, ते त्यांच्या बरोबर असतं। कारण आता मी ते अनुभवतोय की काय नक्की होतो प्रॉब्लेम होतो, कारण 1 मिनिट 1 सेकंद त्यावेळेस महत्वाचा असतो, सोडत नव्हतं। मग मी ते लाईटवाले महेश शिंदे म्हणून होते, त्या लाईटवाल्यांना मी उचलून वगैरे लागायला लागलो। मग त्यांना कुणीतरी माणूस उचलायला सापडतोय उघड म्हणल्यावर त्यांनी मला त्यांच्या टेम्पोमध्ये जागा द्यायला सुरुवात केली। मला टेम्पोमधून मी लोकेशनला जायला लागलो। लोकेशनला गेल्यावरती मग एक दिवस असं आलं होतं लोकेशनला, ऐश्वर्या नाटकताईंना मारायचं होतं। आशुष दिग्दर्शक ऍक्टर होते, म्हटलं नाना थोडे दादा त्यात होते आणि त्या ऐश्वर्या नाटकांना मारायचा सीन होता। स्पॉट दादा होते, ते आलेच नव्हते। मग तिथं घाण पडली होती। मग मी एक प्लास्टिकचा कागद हातामध्ये घातला आणि ती सगळी घाण तिथली मी पूर्णपणे उचलली आणि त्यानंतर शूटिंग झालं। मग हे बघितलं यशवंत बागकर सरांनी। मग यशवंत बागकर सरांनी बघितल्यावरती आपले अनिल निकम दादा, जे आता साऊंड रेकॉर्डिस्ट आहेत, जे माझ्याकडे काम करतात, म्हणजे माझ्याकडे करतात, मला त्यांचा आशीर्वाद मिळतो। संजय तोडकर दादा म्हणून त्यांचे सहदिग्दर्शक होते। मग त्या दोघांना सांगितलं याला तुमच्या गाडीत घ्या, तुमच्या बरोबर या। त्या दोघांनी माझी फिरकी यायला सुरुवात केली, मला दम द्यायला सुरुवात केली। कुठून आला, काय आला, कुठं जेवतो, कुठं खातो।
अशा पद्धतीनं मग ते भीती घातली. मी म्हणलं मी काय तुमच्या जेवण नाही खात नाही, मला मारू नका प्लीज. मी रडलो. त्यावेळेस थोडंसं कॉलेजचं जीवन होतं, भीती होती मनामध्ये, आता हे मारतील, आता भरपूर मारतील. तर त्यांनी मग मला हॉटेल आणल्यावरती विचार मग काय खातो दाखव. मग मी त्यांना ते म्हणलं वडापावचा गाडा दाखवला. वडापावला किती वडापाव होतो, तो वडापावला म्हणले की जेव्हा जो पण त्याकडे पैसे तो 4-4, 5-5 खायचा. पैसे जसे संपले तसं तो पाऊ पाण्यात भिजवून खातो. म्हणले मग मी त्याला म्हणलो की तू मोठा हिरो झाल्यावरती पैसे परत मला दे, मग माझ्याकडनं खा. मग लाजगाज मी त्याला देतो खाया बोलतो, पण तू लाजगाज एक नाही तर 2च वडापाव खातो. मग तू पोट भरलं. अशा पद्धतीने म्हणले मग तू राहतो कुठं, तर त्या वडापाववाल्या दादा जातो तेव्हा त्याची ती बेडरूम आहे. बेडरूम अशी होती पूर्वीच्या काळी 4 पायावरती आपण गटराच्या साईडला पानटपरी असायची, त्या पानटपरीला पार्लेचं कोकर टाकलेलं खाली होतं. साईडला त्याच वडापाववाल्या दादाची ते पिकून दिलेल्या लोकांनी ते कागदाची बोळते ते लावत होतो. आणि असं घुसायचो, पाय गावदा घालून असं हळूहळू खाली खाली असं घुसत जायचो. आणि मग परत वरनं चपडी लावायचो. मग माझं बेडरूम होतं तिथं खाली गाणी. ते म्हणजे ह्याच्यामुळं माझ्या अंगावरती पूर्णपणे अशी आकाशी ते काळे डाग नसतात पूर्वी घामाची वय होतो. आता कष्ट करताना शेतकऱ्याच्या अंगावर असं असतात ते, तर माझे शेतकरी बांधवाच्या अंगावर ते घामाचे डाग होते. मला असं जवळ गेला, पण तरी त्यांनी मग ते ऐकल्यावरती परत त्यांना संजय दादांना थोडंसं वाटलं, हात दाबून धरलं. मला बालके सरांना कडे नेलं. तेव्हा वरती बालके सरांची संजय दादांच्या हाताने आनंद दादांनी मला बाहेर उभं धरलं, हात धरून ठेवलं की मग बोलव म्हणे त्याला आतमध्ये. मी आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यावर मी बालके सरांच्या दादांचे पाय धरले. म्हणलं मी तुमचं काय खाल्लं नाही, मी कधी चोरी केली नाही. मॅडम चोरी केलं तर म्हणलं मॅडम पैसे पण नाही, 25 रुपये आहेत ते फक्त मला जायापुरतं ठेवले. मला 17 पलटं जायला 25 रुपये लागले होते, तेवढं ठेवलं. म्हणलं मला मागतं मारू नका असं म्हणल्यावर त्यांनी मला पहिल्यांदा शब्द वापरला, बाळ. अरे असं काय करतोय तू. मग बाळ म्हणल्यावर तुम्हाला खूप बरं वाटलं. त्याच रडक्या अवस्थेमध्ये मला अगोदर त्या तसल्या मी मळलेल्या ह्याच्यामध्ये मला छातीची धरलं. अरे म्हणजे तुला माहित नाही शूटिंग तुझ्यामुळे आज झालं. मला दवाईशी बाबा सरायला शूटिंग तुझ्यामुळे आज झालं, तुला कौतुक करायला आणलं, तुला मारायला आणलं. आणि तसल्या त्या घाणेरड्या कपड्यामध्ये जी माझीच मला स्वतःला लाजत होती, त्या माझ्या गुरुने मला छातीशी धरलं. तेव्हा मला आयुष्यामध्ये कळलं की तुम्हाला तसं काय मोठं बनवत असेल, तुमचं ते देखाव पण, तुमचे ते कपडे भारी स्टँडर्ड वगैरे नाही, तर तुमचं कष्ट तुम्हाला मोठं बनवतं. आणि मग म्हणून मी माझं एक वेदवाक्य ठेवलं, माझ्या गाडीच्या पाठीमागे लिहिलं असतं, कष्टाला पर्याय नाही. तेव्हापासून शिकलो मी बाकीचं नाही करणं. कष्टामुळे मी इथपर्यंत पोहोचलो. मग खरंच मी खरा हिरो झालो. कारण मालकर दादांनी त्यावेळेस मला 2000 रुपये खर्च केले होते. ते माझ्या आईवडिलांना शक्य नव्हतं, कारण त्यांची चूक नव्हती, पण ती माझी एवढी नाजूक होती. 2000 रुपये म्हणजे त्यावेळेस अख्ख्या कुटुंबाची वर्षभराचा किराणा त्या 2000 रुपये होतो. अशी परिस्थिती होती त्यावेळेस. 2000 मी माझ्या स्वतःमध्ये आणले पैसे आणि लिखून दादांनी आणि संजय दादांनी टाकले. मला मग बूट, तो ॲक्शन नावाचा आजही आठवतो, त्याला लाईट लागत होती. कपडे 2 ड्रेस, डबल अंडरवेअर बनले मला त्या आयुष्यात. तेव्हा मिळाली आणि मी आयुष्यातला खरा होता तो माझ्या गुरु. पहिला चित्रपट आणि त्याच्यानंतर तुम्ही नाट्य याच्या लेखनाच्या क्षेत्रामध्ये वळला. लेखक, पटकथा लेखक, दिग्दर्शक हा सगळा प्रवास झाला. पण एक माइलस्टोन ज्याला म्हणतो आपण, तो माइलस्टोन म्हणजे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त चित्रपट एलिझाबेथ एकादशी. त्या चित्रपटाबद्दल आणि त्याच्यात तुमची एंट्रीबद्दल. खरं तर मी आयुष्यभर उभी राहील मधुगंधाताई कुलकर्णी, ज्या आमच्या त्या माझ्या गुरूंच्या मिसेस होत्या, त्यांनी तो सिनेमा लिहिला होता. आणि गुरु माझे परेश मोकाई सर, कारण तो ऍक्सिडेंटली मला सिनेमा मिळाला होता. अमोल गोळे म्हणून माझे मित्र होते, त्यांनी तो सिनेमा दिला होता. ॲज अ करता प्रोडक्शन मॅनेजर म्हणून मी त्या सिनेमाला होतो, कारण पंढरपूरमधलं सगळं करायचं होतं मला जबाबदारी. आणि योगानं त्यात मग मला गुरु म्हणून परेश सर लाभले. आणि जो कलाकार ज्याला ते जमलं नाही त्याच्यामुळं मला तो संधी मिळाली. आणि सरांनी मला ते आवडून बसवलं. मी 10 जागेवर नाव टाकले, कुणी बघणार नाही. पण सिनेमा ह्या सीनला तो महाराष्ट्र गेलो. माझ्या गुरुची एक कॉन्फिडन्स होता. आणि तो चाय गरम बांगड्या गरम एक माइलस्टोन झाला. जेव्हा राष्ट्रपती पुरस्कार आला तेव्हा सगळ्या चॅनलला एकमेव डायलॉग होता, म्हणजे तो आमचा एलिझाबेथ एकादशीचा काय गरम चाय गरम, त्याच लागला आम्हाला ऐकायचं. ए चाय गरम. ती मुलगी म्हणते बांगड्या गरम, एक गरम चाय. तो माझ्या आयुष्यातला माइलस्टोन ठरला. त्याच्याबद्दल मी माझ्या ताई मधुगंधाताई कुलकर्णी आणि परेश मोकाशी गुरु माझी जाणतो त्यांना मोठं आयुष्य बोलतो. तुम्ही स्वामी विवेकानंदांना फॉलो करत असं तुम्ही बोलला. आणि भविष्यात काल जेव्हा मीट द प्रेस तुमचं चंद्रपूरला झालं त्यावेळेस तुम्ही बोलले की स्वामी विवेकानंदांच्या याच्यावर एक मोठा चित्रपट आम्हाला करायचा आहे. काय थीम डोक्यामध्ये आहे किंवा काय विचार आहे त्या अनुषंगाने? मला असं वाटतं की काही हा व्यवसाय आहे, हा मान्य आहे मला, चित्रपटसृष्टी हा एक व्यवसाय आहे.
परंतु त्या व्यवसायातूनच आपण जर स्वतःला ठरवलं की मी समाजाचा काहीतरी दाता लागतो, मला समाजासाठी काहीतरी द्यायचे, तो असे वेगळे विषय असायला हवेत की त्या समाजाला आपल्याला जर समाजाचं भलं नाही करता आलं तरी चाललंय बस, पण समाजाचं कुठंतरी नुकसान होऊ नये ही माझी सगळ्या दिग्दर्शकांना निर्मात्यांना प्रार्थना असेल. कारण ह्याचे परिणाम लगेच पटकन प्रतिसाद तो समाजाच्या मनावरती, तरुण मनावरती किंवा त्याच्यावरती त्याचा प्रभाव पडतो. तो प्रभाव पडतोय तर मला असं वाटतं की मग मी जे जगतोय किंवा मी एक शेतकऱ्याचा मुलगा आज इथपर्यंत एक निर्माता, लेखक, गीतकार, दिग्दर्शक म्हणून आज नावावर पळालो, आज चांगले दिग्गज कलाकार आपल्याकडे कामं करतात मातृभूमीच्या माध्यमातून. तर मग मला असं वाटतं की ज्यांच्यामुळे मी इथपर्यंत घडलो, माझे गुरु तर आहे समजा, बाकीच्यांच्या माझे आई वडील आहेत, परंतु ज्यांच्या विचारावरती जे मी स्वतः घेऊन घेतलं, जे माझे खरे जे आयडियल असतील तर स्वामी विवेकानंद, मग त्यांचं जीवनचरित्र किंवा मला जे वाटतं की मला असं वाटतं की ते जर एखाद्यानं साधं स्वामींना हवा त्याला युवक जे 25 वाक्य आहे ते एखाद्या युवकांना जर ते पाठ केले, ते जर त्यानं सतत मनात ठेवले, तर मला नाही वाटत त्याला दुसरं काही करायची गरज पडेल. त्या वाक्याच्या नुसार जर तो चालत राहिला तो जीवनात पैसे किती कमवले यापेक्षा तो जीवनात नक्की यशस्वी होईल असं मला वाटतं. कारण चांगला माणूस बनतो, ज्या क्षेत्रामध्ये तो काम करतो तो त्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च पदावर जाईल माझी खात्री आहे. मग ही जर मला अमृतवाणी किंवा संजीवनी जर आता कलियुगात असेल मिळाली तर माझ्या स्वामी विवेकानंद हीच अमृतवाणी किंवा संजीवनी मला असं वाटतं की माझ्या स्वामी विवेकानंद सर्वांना मिळाली. मित्रांनो, हिंदी चित्रपटाकडे जेव्हा आपण वळतो तेव्हा प्रेमाचा त्रिकोण, प्रेमाचा चौकोन, लव्ह अफेअर्स, आफ्टर मॅरेज ऑफ लव्ह अफेअर्स हे सगळे चित्रपट आपण सातत्याने पाहत आलो. परंतु या संपूर्ण प्रकरणांना छेद देत याच्यापेक्षा वेगळा चित्रपट, विवेकानंदांचा विचार जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा आणि तो तरुण जो विवेकानंदांना अपेक्षित होता तो तरुण त्यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून यावं समोर, त्या अनुषंगाने तुमचे जे सगळे प्रयत्न करतात त्याच्यासाठी हा तरुण धडपडतोय. म्हणून काल अनायसे चंद्रपूरमध्ये घनश्यामजी येडे चंद्रपूरला मीट द प्रेससाठी आले आणि आज आम्ही त्यांच्याशी संवाद साधतोय. घनश्यामजी, स्वामी विवेकानंदांचे विचार जगाला एका पुन्हा आदर्श त्याच्या ठेवू शकतील हा विश्वास आहे तुमचा अजून? 100%. मी तर म्हणेल की एक अमृत आहे आताच्या कलियुगामध्ये जर द्यायचं असेल किंवा संजीवनी आहे ती संजीवनीचा डोस जर प्रत्येकानं माझा आपला चित्रपट सोडून द्या सर. आता जरी स्वामी विवेकानंद काही जर अभ्यासला ना तरी ज्यांनी स्वामी विवेकानंद थोडे अभ्यासलेत किंवा ज्यांनी स्वामी विवेकानंदला आत्मसात केले त्यांच्यातलं तुम्ही आता बघा ते कुठल्या लेवलला आहे किंवा त्यांचं तुम्ही जर प्रवास बघितला तर ते नक्कीच मला वाटतं श्रेष्ठ दर्जाचा प्रत्येकाचा प्रवास असणार आहे. आणि तो 100% मला खात्री आहे की जो माझा तरुण वर्ग आहे ना, जो वाया चाललेला तरुण वर्ग आहे त्यांना जर स्वामी विवेकानंद कळले तर तुम्हाला माझ्या आपल्या देशातले, आपल्या महाराष्ट्रातले अनेक तरुण व्यसनापासून मुक्त झालेले असतील, अनेक तरुण खेळाडू बनलेले असतील. म्हणजे इतके आई वडिलांना कधीच वरद असं मानायची गरज नाही पडणार आणि स्वतःवरती त्याचा एवढा विश्वास असेल की तो कधी स्वतःला कमी समजणार नाही. तो एक समजेल की मी नाही, मी हे करणार म्हणजे करणार आणि मी करू शकतो, मला गॅरंटी आहे, मला खात्री आहे, कारण माझ्याकडे ते स्किल आहे आणि सर्वोत्तम करायचा तो प्रयत्न करेल. तो आता जो 40% देत असेल तर माझा स्वामी विवेकानंद त्यांनी आपला स्वामी विवेकानंद अभ्यासला तर मला माहिती आहे तो आपला तो 100% देणार आणि तो जीवनात यशस्वी होणार याची मला अजिबात शंका येत नाही. मित्रांनो, घनश्यामजी येडे पाटलांचा प्रवास तुम्हाला सगळ्यांना माहिती व्हावा म्हणून आज इथपर्यंत आलोय. पण एक त्यांच्या सांगण्याच्या अनुषंगाने मी सांगतो की स्वामी विवेकानंदांना एकदा अवश्य वाचा, कदाचित तुमच्या आयुष्याची ही दिशा बदलेल. दुसरा प्रश्न मी त्यांना विचारतो इच्छितो की एक वारकरी संप्रदायाचे तुम्ही आहात, वारकरी म्हणून तुम्ही जाता, हा जो वारीचा प्रवास असतो तो आम्हाला थोडक्यात ऐकायचा आहे की देहभान विसरून, परिवाराचं सगळं मोहमाया विसरून एका विशिष्ट कालावधीमध्ये संपूर्ण लोक त्या वारीच्या दिशेने प्रस्थान करतात आणि विठुरायाच्या चरणी नतमस्तक व्हायसाठी आतुर होतात. हा सगळा प्रवास खरं सांगू का, आपल्या सगळ्या तरुणांना त्याच्यावरती विश्वास वाटत नाही की पांडुरंगाचे काही चमत्कार घडतात, पण खूप मोठे चमत्कार आहेत खरं तर भगवंताचे. जर तुम्ही बघायला गेला तर आपण बघितलं तर समजा तुम्ही सायन्सच्या म्हणता ना, सायन्सच्या दृष्टीने विचार करा. जर एखादा तुम्ही दमावाला माणूस जर त्या वारी सोडला ना आणि त्याची वारी पूर्ण होते, जेव्हा चंद्रभागेमध्ये स्नान करतो त्यानंतर तुम्ही आषाढी वारी झाल्यानंतर त्याचा दमा बघा किती असेल. एखादा बीपीवाला माणसाचा त्यानंतर तुम्ही चेक करा, शुगरचा चेक करा. एक वैज्ञानिक दृष्टीने जर बघायला गेलो, तो जो चालतो, तो जो वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या भाज्या खातो, त्याला जे वेगळ्या पद्धतीचं मिळतं, ते अन्न मिळतं, ते सगळं घटक त्याचं पूर्ण करतं. त्याचबरोबर त्याच्या चालण्याचा जो व्यायाम असतो, तो नित्य नियमानं तो इथं करतच नाही. हा झाला वैज्ञानिक पद्धतीचा. आणि आध्यात्मिक म्हणसाल तर देहभान विसरण्याचं म्हणजे माझ्याच घरच्या घरामध्ये माझे आई वडील वारकरी आहेत, वारकरी संप्रदायातला मी चालवणं माझं भाग्य मोठं आहे. आज मला आठवत नाही माझ्या 25च्या
25 वर्षावरती माझी आई डोक्यावरती तुळस घेऊन अनंत पंढरपूर असा प्रवास करते, माऊलीच्या सोबत असते. जेव्हा आम्हाला म्हणजे 30 का 40 रुपये काहीतरी असे त्या दिंडीमध्ये जायचे पैसे लागत असायचे आणि माझ्या आईकडं तेव्हा ते पैसे नसायचे. तेव्हा माझे आई वडील किंवा माझी आई अशीच मोकळीच असायची आणि तेव्हा मोबाईल वगैरे सोय नसायची. तेव्हा आम्ही 10-15 भाकरी झुणका घेऊन, गरीब परिस्थिती घेऊन तेव्हा आईला भाकरी घेऊन जायचो. तिच्याबरोबर कोण असलं तर त्यांना भाकरी वगैरे देऊयात आपण. तर जेव्हा मी त्याला विचारायचो की आई कुठं एका दिवशी उपाशी राहिलं का, तेव्हा ती सहज हसत असत. त्याच्या चेहऱ्यावर तेज किंवा तिचा तो आनंद सोहळा बघून असं वाटायचं की आपल्या घरच्यापेक्षा तिथं जेव्हा आई खूप खुश आहे, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ती बघून. तर ती म्हणायची माझा पांडुरंग सगळीकडं, कुणी माझा पांडुरंग मला काय बिस्किट आणून देत होता, माझा पांडुरंग मला किडे आणून देत होता, जेवायला आणून देत होता, सगळं सगळं माऊली माऊली माऊली. तो सोहळा बघितला आणि आज मी खरंच हाताने केलेला हाताला सांगू नये, योगायोगानं बघून कृपेनं आज त्याच पांडुरंगाच्या रस्त्यावरती, माऊलीच्या रस्त्यावरती आपला स्वतःचा स्टुडिओ बनलाय मोठा त्याच येतं. आणि आपल्याकडनं येतोच आता आपण दान करतो. माझ्या आईच्या हिशोबानं माझ्या आईला मिळत नव्हतं, पण मी तशाच माता माऊलीच्या केलं. माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी अन्नदान करत असतो. मी भाग्य समजतो, कारण जी माऊलीच्या दारात एकदा जाऊन बघावाच प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी वारी करावी. तेव्हा की भगवान परमात्म्याची लीला काय असते, तेव्हा तो चमत्कार काय असतो. एखाद्या आईला चालता येत नाही, आजीला चालता येत नाही, पण ती जेव्हा त्या माऊलीच्या त्या वातावरणामध्ये, त्या मृदुंगच्या गजरामध्ये ती जाते, हरिनामाचा म्हणजे तो जो सोहळा असतो तो अप्रतिम असतो. नुसते खळखळ खळखळ जरी टाळ वाजले ते लोकांचे हृदय येतात. आणि जेव्हा माऊलीची किंवा तुकाराम महाराजांची आरती असते संध्याकाळी लाखो लोक असतात आणि ते काही क्षणामध्ये जेव्हा दांडावर केला जातो, काही क्षणामध्ये तुमची ढासणी पडलेली आवाज येईल, अशी शांतता असते. ही आहे माझ्या माऊलीची, ही आहे पांडुरंगाची चमत्कार. आणि त्याच्यामध्ये जो तुम्ही बघितलं तर आज तुमचं साधा सुद्धा एखादा प्रत्येक सभा असते, त्या सभेला किती लोक असतात, किती गोंधळ असतो, पण आज माझ्या भगवान परमात्म्याच्या वारी दिंडीमध्ये अनेक महाराष्ट्रातून कानेकोटपासून लाखो करोडो भाविक येतात, तरी तुम्हाला काहीच नाही जाणार. हा आहे माझ्या माऊलीचा पांडुरंगाचा चमत्कार. मित्रांनो, नुसता वारीचा शब्द काढल्याबरोबर त्यांच्या चेहऱ्यावरचं चित्र, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आपण बघितले. मी एक शेवटचा प्रश्न घेऊन तुम्हाला हे करतोय की एक वारकरी संप्रदाय, तुमचा वारीचा प्रवास, दुसरं एक स्पॉट बॉय ते राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त चित्रपटातला अभिनेता, आणि तिसरं आज तुमची जी धडपड चालली आहे चित्रपट क्षेत्रातल्या या सगळ्याच्या अनुषंगाने आजच्या यंग जनरेशनला तुम्ही काय सांगाल? महत्वाचं म्हणजे स्वामी विवेकानंदांचा विचाराच्या अनुषंगाने मी दोघांना एवढं सांगेल की स्वामी विवेकानंदांनी कधीच मालमत्ता पैसा कमवण्याचा काही प्रयत्न केला नाही. त्यांनी फक्त चांगलं वागण्याचा प्रयत्न केला, चांगले विचार लोकांना दिले, चांगलं समाज प्रबोधन केलं. तसं आपण प्रत्येकानं चांगलं वागलं पाहिजे, चांगलंच वागलं पाहिजे. तात्पुरतं आपण काय करतो की मोहमायाच्या जाळ्यामध्ये पटकन मला श्रीमंत होते किंवा पुढच्याकडे आहे म्हणून ते मला मिळालं पाहिजे म्हणून ते मिळवण्याच्या नादामध्ये आपण चुकीच्या पद्धतीचा मार्ग स्वीकारतो. ते चुकीचे मार्ग बंद करा. तुम्ही जे सत्य आहे ते सत्य वागण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जे आहे ते लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करा. तुम्ही नसताना खुटनाटं मांडायचा प्रयत्न केला तर तुमच्या आयुष्यामध्ये तो खूप मोठा दगाफटका असेल. तुम्ही जगाला पोचू शकता पण स्वतःच्या आत्म्याला रात्री झोपताना नाही पोचू शकत, कारण तुमच्या मनाला अंतर्मनाला नाही फसवू शकत. म्हणून स्वतःला लक्षात ठेवा की कुणाला फसवून किंवा कुठल्या चुकीच्या मार्गाने जाऊन मोठं होण्यापेक्षा सत्यानं जाईल आणि तो नक्की माझ्या आयुष्यातला नक्की विजय असेल. आणि तो विजयाचा आनंद घ्या. स्वाभिमान आणि इमानदारी हे दोन तुमचे तत्व, ते दोन तुम्ही जपा, जेव्हा एवढं सांगेल. मित्रांनो आणि आधुनिक केसरीच्या सर्व वाचक आणि दर्शकांनी हा जो प्रवास आहे घनश्यामजी येडे पाटील यांचा, हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे अवश्य सांगा. दुसरं, आजच्या तरुणाईला त्यांनी जे आवाहन केलं आहे तो तरुण होण्यासाठी मी काय करू शकतो, माझं काय योगदान देऊ शकतो याचा प्रयत्न करा. त्यांचं तिसरं आव्हान, एकदा तरी आयुष्यात वारीला जा. हा प्रयत्न सगळ्याच तरुणांनी करायला हरकत नाही. मला असं वाटतं की आधुनिक केसरीच्या वाचकांच्या समोर घनश्यामजी येडे पाटील यांना मी आणत असताना मला जे अपेक्षित होतं ते त्यांच्याकडून बदलून घेण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना या सगळ्या गोष्टींचा प्रवास सांगितला याच्यातून आम्हाला सगळ्यांना निश्चित आनंद होईल. त्याच्यातून अनेक लोक प्रेरणा घेतील अशी अपेक्षा करतो. आधुनिक केसरीच्या माध्यमातून तुम्ही आमच्या या छोट्या एखाद्या मुलाखतीमध्ये आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना आपलं आभार मानतो. आणि आधुनिक केसरीच्या वाचकांना आणि दर्शकांना मी विनंती करतो की आमच्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही जे तुमच्यापर्यंत पोहोचतो आहोत हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून अशा अनेक प्रवास, नवनवीन लोकांचा, वेगळ्या लोकांचा नवनवीन प्रवास तुमच्यापर्यंत सातत्याने पोहोचत राहील. चंद्रपूरवरून श्याम हेडाऊ, आधुनिक केसरीसाठी.